गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण गुरुचरित्राचा 7वा अध्याय पाहणार आहोत. गोकर्ण क्षेत्र कसं निर्माण झालं या संदर्भामध्ये पहिली कथा आहे की रावणानं आणलेलं आत्मलिंग तिथं स्थापन केलं गणपतीनं आणि ते क्षेत्र तयार झालं आणि नंतर सगळे देव असुर म्हणजे सगळे देव एकत्र येऊन तिथे राहिले. आता हे झाल्यानंतर मग त्याची ख्याती किंवा त्याचा महिमा हा जो एक भाग येतो तर तो इथे वर्णिलेला आहे. पुराणामध्ये ह्या कथा जरी असल्या तरी आपल्या अनेक ठिकाणी जी काही निर्माण झालेली तीर्थक्षेत्र आहेत म्हणजे खूप आधीची नंतरची वगैरे त्याच्यामध्ये स्थलपुराण लिहायची पद्धत होती. म्हणजे जर पाहिलं आपल्याकडे पाहिलं आपल्या भागात तर निर्मळ महात्म्य म्हणून महात्म्य आहे. तसंच प्रत्येकाच्या ठिकाणी स्थलपुराण ज्याला म्हणतात अशी महात्म्य लिहिली गेलेली आहे. तसंच हे गोकर्णाचं महात्म्य आहे आणि गोकर्णाचं महात्म्य याच्यावर मी आता गणपती शास्त्री मी चुकत नसेल तर गणपती शास्त्री यांनी आत्ता म्हणजे मला वाटतं ते त्यांचा मुलगा वगैरे असेल. मी जेव्हा गोकर्णाला गेलो आणि मी त्या ह्यांना पाहिलं म्हणजे गेलो होतो त्यांच्या घरी. त्यांच्या घरी मी ते गोकर्णाच्या महात्म्याचा संस्कृत अख्खा पूर्ण ग्रंथ आणला आणि गोकर्ण महिमा हा जो अध्याय आहे ना हे आपल्याला शिवलीलामृतामध्ये सुद्धा येतात. अर्धा शिवलीलामृताचा कालखंड खूप नंतरचा आहे गुरुचरित्राच्या, त्यामुळे ह्या कथा तुम्हाला ज्ञात असतील. आपण सुरुवात करतोय. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा आम्हासी निरोपीजे स्वामी कृपेसी पूर्वी कवणा साक्ष झाली. तर म्हणाले की कोणाला असे अनुभव आले किंवा काय ते नामधारक हा विचारत आहे की गोकर्ण महिमा आम्हाला निरूपण करत. गोकर्ण क्षेत्र बसलं कसं हे कळलं पण त्याचा महिमा आणखी काय हे सांगा असं तो म्हणतोय. समस्त तीर्थे सांडुनी सगळी आणि पृथ्वी तलावरची सगळी तीर्थ सोडून श्रीपाद वल्लभ ते समस्त तीर्थे सांडुनी श्रीपाद गेले किम कारणी पूर्वी आधार केला कवणी पुराण कथा सांगा मज. आता ते म्हणाले की सर्व तीर्थ सोडून वगळून श्रीपाद वल्लभ हे गोकर्णालाच का गेले तर आणि ह्याचा आधार काय की ते काय कारणासाठी गेले हे तुम्ही मला सांगा. पुराण कथा सांगा. माझं पुराण कथा म्हणजे जी जुनी कथा किंवा पूर्वी होऊन गेलेली कथा ती मला सांगा. ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थमहिमा ऐकणे चित्ती वांछा होत असे ज्ञानज्योती कृपा सिंधू गुरुराया. आणि ज्याला गुरुकृपा गुरुवर प्रेम असेल प्रीती असेल तर एक मिनिट तर ज्यावरी असेल गुरुची प्रीती म्हणजे ज्याच्यावर गुरुची कृपा असेल प्रेम असेल तीर्थमहिमा ऐकणे चित्ती तर त्याने महिमा ऐकावा. वांछा होत असे ज्ञानज्योती आणि इच्छा होते ज्ञानज्योती प्रकाशित करण्याची ज्ञान मिळवण्याची. कृपा सिंधू गुरुराया गुरुला कृपा सिंधू म्हटलेला आहे. आणि सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी
सिद्ध म्हणतात की तुम्हाला गोकर्ण महिमा सांगतो, सांगेन तुझं विस्तारेसी, तुला विस्ताराने सांगतो. एक चित्ते परियसा, एक चित्ताने तू ऐक जरा. तर तू ऐक. पूर्व युगी इक्ष्वाकु वंशी, अगदी पूर्वीच्या युगामध्ये इक्ष्वाकु वंशामध्ये मित्रासह राजा परियसी, मित्रासह नावाचा राजा झाला. प्रज्ञावंत क्षत्रिय राशी, प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्व धर्मरत देखा, आपलं स्वधर्म एक नियमितपणे आचरण करणारा असा तो क्षत्रिय राजा. राजा सकळ शास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्र जाणणारा, सकळ शास्त्राचा ज्ञाता असलेला तो आहे. आणि विवेकी असे श्रुती निपुण, श्रुती निपुण म्हणजे वेदांचं ज्ञान असलेला, वेदांच्या ज्ञानामध्ये निपुण असलेला विवेकी आहे. बलाढ्य शूर महाभीम, आणि तो बलाढ्य आहे, शूर आहे, महाबलशाली आणि पराक्रमी आहे आणि तेजस्वी आहे. विद्यायोगी, हा ह्याच्यामध्ये विद्योद्योगी हा शब्द आलेला तो मला जरा संशयपूर्ण वाटला, आणि त्याच्यामुळे मी ढवळे प्रकाशांनी जे आपल्या कामतांची जी श्री गुरुचरित्र कथामृत जे आहे त्याचं त्यांनी एक 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 ओवीचं भाषांतर केलेलं आहे. ती एक वेगळी प्रत माझ्याकडे आहे. आणि त्यात पाहिल्यानंतर तर विद्योद्योगीच्या ऐवजी तो नित्य उद्योगी असा उल्लेख मार केला. म्हणजे तो नित्योद्योगी असा हा शब्द आहे, तो विद्योद्योगी नसावा म्हणतोय मी. पण मी असं ठामपणे म्हणत नाही, नाहीतर विपर्यास होऊ शकतो माझ्या पण शब्दाचा. तर विद्योद्योगीचा अर्थ नित्य उद्योगी असा असू शकत नाही. तर याचा अर्थ आहे की तो नित्योद्योगी असा आहे, म्हणजे सतत काही ना काही उद्योग करणारा. उद्योग म्हणजे उत्साहपती नाही. तर नित्योद्योगी दयानिधी, आणि तो दयाळू आहे. असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदेशी, प्रवेशाला महावनासी, वसती शार्दूल सिंह जेथे. तर त्याच्यामध्ये एक दिवस असा जो राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी, श्रुतिनिपुण, बलाढ्य, शूर असा नित्योद्योगी आणि दयानिधी असलेला, दयाळू असलेला राजा एके दिवशी शिकारीला गेला. प्रवेशला महावनासी, आणि तो एका महावनामध्ये म्हणजे मोठ्याशा घनदाट जंगलामध्ये गेला. वसती शार्दूल सिंह जेथे, आणि तिथे वाघ सिंह राहतात अशा ठिकाणी तो गेला. निर्मनुष्य अरण्यांत राजा पारदी खेळत, भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक. आणि तिथे त्या अरण्यामध्ये, निर्मनुष्य अशा अरण्यात, घनदाट अरण्यामध्ये राजा जेव्हा शिकार करत असतात किंवा शिकारीसाठी जाताना तिथे एक अद्भुत झालं, आणि त्याने असा एक दैत्य पाहिला की ज्वाळाकार, म्हणजे त्याच्याकडून ज्वाळा मुखातून निघत असतील असा भयानक तो दिसला. राजा देखोनी त्यासी, त्याला राजानं पाहिलं आणि वर्षता शर झाला कोपेसी, आणि रागानं त्याच्यावर बाणाचा वर्षाव केला. मूर्छना येऊनी धरणीसी, आणि त्याला मूर्छा येऊन तो धरणीवर पडला. कोण? हे दैत्य, राक्षस. पडला दैत्य तयावेळी, होता तयाचा बंधू जवळी, आणि त्याचा भाऊ जो होता तो सुद्धा जवळच होता. आक्रंदचे प्रबळी, आणि तो मोठमोठ्याने रडू लागला. पाषाण हाणी कपाळी, आणि डोक्यामध्ये दगड आणणं म्हणजे डोकं आपणं दगड्यावर, असा त्याचा अर्थ चांगला होता. बंधुशोके करून या, बंधुशोके म्हणजे भावाचा शोक झाल्याने तो शिर आपळू लागला, म्हणजे आपटू लागला. आपला गुरुचरित्रातला शब्द आहे. तर
प्राण त्यजिता निशाचर, आणि त्याचं काय झालं की प्राण गेला त्याच्यामध्ये. प्राण त्यजिता निशाचर बंधुसी म्हणतसे येर, जरी तू होशी माझा सोदर, सूड घेई माझा तू. आणि मरताना प्राण गेल्यावर किंवा प्राण जाताना तो आपल्या भावाला म्हणतो की तू माझा सहोदर म्हणजे माझा जर सख्खा भाऊ असेल तर तू ह्याचा सूड घे. ऐसे बोलूनी बंधुसी, असं जो भावाला बोलून दैत्य पावला पंचत्वासी, आणि भाऊ पंचतत्वामध्ये विलीन झाला. पंचतत्वासी म्हणजे पंचतत्वात विलीन झाला म्हणजे वारला, मेला. अनेक मायापाशी नररूप धरले त्यावेळी, आणि त्यावेळेला वेगवेगळे मायेने रूपं धरली. रूप धरून मानवाचे, मग त्याने मानवाचं रूप घेतलं. सौम्यवाणी बोले वाचे, सेवकत्व करी राजियाचे, अति नम्रत्वे बोलुनिया. सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मन धरी, किती दिवसांतरी वनांतरी राजा होता देखा. आणि तो राजाला सांगितलं त्याने. त्या राजाकडे तो मनुष्य रूप घेऊन तो त्यांच्या राजाजवळ गेला आणि त्याने रूप धरलं मनुष्याचं. सौम्यवाणी, अगदी गोड बोलणं बोलायचं. सेवकत्व करी राजाची, तर राजाची सेवा करू लागला, त्याचा चाकर झाला. अति नम्रत्वे बोलणे, अति नम्रपणाने तो बोलू लागला. सेवा करी नाना परी, सेवकांचे सारखे मन धरी. आणि तो नाना प्रकारे सेवा करून आपण सेवक आहोत याच भावनेने तो सेवा करायचा किती दिवसांतरी. आणि अशा पद्धतीने तो कितीतरी दिवस, जोपर्यंत वनांत राजा होता तोपर्यंत तो करत होता. समस्त मृग जिंकुनी, दुष्ट जीवांते वधुनी, राजा आला परतुनी आपल्या नगराप्रियसा. समस्त मृग म्हणजे प्राणी, समस्त मृग जिंकुनी म्हणजे सगळ्या प्राण्यांना जिंकून, दुष्ट जीवांते वधुनी, आणि जे काही दुष्ट महाबली किंवा अतिक्रूर असे जे प्राणी आहेत त्या जीवांचा त्यांना वध करून राजा आला परतुनी, राजा परतून आला आपल्या नगराप्रियस, आपल्या नगरामध्ये राजा पुन्हा परतून आलेला आहे. ऐसे असता एके दिवशी, आणि असं असताना एके दिवशी पितृश्राद्ध आले पर्यसी, आणि पितृश्राद्ध आलं, वडिलांचं श्राद्धाचा दिवस आला. आमंत्रण सांगे ऋषीसी, आणि त्यांनी ऋषीला आमंत्रण केलं श्राद्धाचं. वसिष्ठाधिका पर्यसा, वसिष्ठ ऋषी वगैरे या सर्वांना त्यांनी बोलवलं. ते दिवशी राजा नेहमी स्वयंपाक, राजा नियमाप्रमाणे जे रोजच्याप्रमाणे स्वयंपाक करवीत असे सविवेक, अगदी विवेकयुक्ताने त्याने जेवण बनवायला सांगितलं. कापट्य होता तो सेवक, म्हणजे जो राक्षसाचा भाऊ, जो राक्षस आहे तो सुद्धा, त्याने मानवाचं रूप घेऊन नोकर म्हणून त्यांच्याकडे आला सेवा करण्यासाठी राजाकडे. तो कापट्य होता जो सेवक तया स्थानी ठेविला. योगायोगाने असं झालं की त्याची नियुक्ती त्या राक्षसाची, म्हणजे जो माणसाचं रूप घेऊन आलेला मानवाचं, त्याची नियुक्ती तिथे केली श्राद्धाचं जेवण बनवण्यासाठी. राजा म्हणे तयासी पाकस्थानी तू बससी, म्हणजे जिथं जेवण बनवलं जाईल अशा पाकशाळेमध्ये तू तिथे राहा. जे जे मागेल भाणवसी, आणि जे जे जेवण बनवण्यासाठी जे जे कोणी मागेल सर्व आणून त्वा द्यावे. जे आचारी आहेत ते काय काय मागतील ते तो आणून द्यावे. अंगीकारीने तो सेवक, अंगीकार करून स्वीकार करून सेवकाने त्या आज्ञेचा स्वीकार केला. सेवक नरमास आणून देख, कापट्य भावे करवी पाक. आणि त्याने काय केलं, नरमास आणलं त्याने, आणि कापट्य भावे कपटाने त्याचा पाक केला, म्हणजे शिजवलं. केली शाक तयावेळी त्यांनी भाजी केली. ठाय घालिता ऋषीश्वरांशी, आणि त्यांना ठाय म्हणजे बसण्यासाठी आसनं मांडली. आणि त्यावेळेला ठाय घालता ऋषीश्वरांशी, पहिलेच वाढले नरमांसासी. आणि अशा
पहिल्यांदाच त्यांनी काय केलं, म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी नर मांस वाढलं, म्हणजे माणसाचं मांस वाढलं. पाहता कोप आला वसिष्ठासे, आणि त्यामुळे वसिष्ठ ऋषींना कोप आला, चिडले ते. दिदला शाप तये वेळी, आणि त्या वेळेला शापवाणी बदला तो, आणि शाप दिला. वसिष्ठ म्हणे राजासी, रायासी, त्या राजाला वसिष्ठ म्हणाला, नरमास वाढले आम्हासी. अरे नरमास वाढलं आम्हाला, त्वरित ब्रह्मराक्षस होशी, तू त्वरित ब्रह्मराक्षस होईल म्हणून शाप दिलेला, असं म्हणून त्याला शाप दिलेला आहे. शाप देता तये वेळी राजा कोपला तत्काळी, अपराध नसता प्रबळी वाया मज का शापिले. जेव्हा त्याला शाप दिला तेव्हा राजा सुद्धा तापला, म्हणजे कोपला तो, की माझं काहीच दोष नाही, अपराध नाही आहे, तर मला तुम्ही का शाप दिलात. निर्णय मांसपाक कोणी केला, मला माहिती नाही की मांस कोणी शिजवलं हे. माझा निरोप नाही झाला, म्हणे मी तर नाही सांगितलं की तो असं जेवण बनवा. वृथा आमुते शाप दिला, आम्हाला म्हणे उगाच तुम्ही शाप दिला. आपण शापीन म्हणत असेल तर म्हणाले मी पण शाप देईन, असं तो म्हणाला. उदक घेऊन अंजुळी, ओंजळीमध्ये उदक म्हणजे पाणी घेऊन शापावया सिद्ध झाला तये काळी, आणि त्यावेळेला शाप देण्यासाठी तो राजा तयार झाला. तेव्हा राजपत्नी येऊन जवळी, त्यावेळेला राजपत्नी म्हणजे राजाची पत्नी म्हणजे राणी जवळ येऊन वरचे आपले पती ते त्याला विरोध केला की नको करू असं, व असं करून त्याला आवरलं. आणि पतीसी म्हणे ते नारी, आणि त्यावेळेला ती राणी म्हणाली की ठीक आहे तुम्हाला शाप दिला आहे पण आपण शापू नये ऋषीमुनींना. ती म्हणते पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, आणि गुरु आहेत ते, आणि गुरुला शाप देता दोष भारी आहे, खूप मोठा दोष लागेल. वंदुनी त्याचे चरण धरी, त्यांचे चरण धरा, तेने भवसागर तरशिला, अरे त्याने मुळे भवसागर तरेल असं ते म्हणतात. पतीसे म्हणे ते नारी, गुरुची शापिता दोष भारी, वंदुनी तयाचे चरण धरी, तेने भवसागर तरशिल. आणि तुम्ही त्यांना वंदन करा, चरणांना वंदन करा, त्यांना शरण जा, तुम्ही त्याने भवसागर तरतील. मदयंती सतीचे वचन, त्या मदयंतीचे वचन ऐकून मानिता झाला राजा आपण, आणि तो राजाने ते मान्य केलं. अंजुळीचे उदक जाणं टाके आपले चरणावरी, आणि ती शाप देण्यासाठी हाताच्या ओंजळीमध्ये जे काही पाणी घेतलं होतं ते इतरत्र कसं टाकणार, त्याचं शापाचं पाणी आहे ना, ते कुठे पडायला नको, म्हणून तो काय करतो, टाके आपले चरणावर, मग आपल्या पायावर टाकतो, कारण ते जमिनीवर वगैरे पडतो, शाप आहे, शापासाठी उचललेलं पाणी ते हातात घेतलं. मग त्यामुळे तो काय करतो की ते पाणी आपल्या पायावर घालतो, आणि टाके आपले चरणावरी, शाप देता कल्मश पाणी पडले राजाचे चरणी, आणि ते पाणी त्या राजाच्या चरणावर पडले, आणि कल्मश पाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव. आणि नंतर कल्मश पाद म्हणजे ज्याचे मळलेले डागाळलेले पाय, म्हणून असा तो राक्षस झाला. आता कल्मशपाद याचा हे म्हणजे असं असेल, कदाचित माझ्या डोळ्यासमोर आलं, आपल्याला स्किन इन्फेक्शन होतं बघा, तर तेही असू शकतं. राजपत्नी येऊनी परी असे, लागली वसिष्ठ चरणासे, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय काज. ती राजपत्नी येऊन त्या वसिष्ठ ऋषींच्या चरणाशी लागली, म्हणजे उद्धरी स्वामी बाळकासी, आम्ही बालक आहोत अज्ञानी, तुम्ही आमचा उद्धार करा, एवढा कोप कशासाठी करता. करुणावचन ऐकून शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमुनी पुनर्पी राजा होशील. तर करुणावचन ऐकून ते वसिष्ठ मुनी ऋषी हे शांत झाले, आणि त्यांनी मग उशाप दिला की वर्षे 12 क्रमुनी, 12 वर्षानंतर
पुनरुपी राजा होशील, तू पुन्हा राजा होशील. उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला आपले स्थानासी, ब्रह्मराक्षस राजा पर्यसी होऊनी गेला वनांतरा. आणि उशाप दिल्यानंतर वसिष्ठ ऋषी हे आपल्या स्थानाला निघून गेले आणि ब्रह्मराक्षस झालेला तो जो राजा आहे तो जंगलामध्ये निघून गेला निर्मनुष्य अरण्यात. आणि अशा निर्मनुष्य म्हणजे जिथं मनुष्य नाही आहे अशा निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात. तिथे जो राहिला भक्षित असे अनेक जंत, अनेक प्रकारचे जीवजंतू खायला लागला. पशु मनुष्य आदी करून मनुष्य पशु जंत वगैरे म्हणजे किड्या मुंग्यापासून सगळंच आदी करून ऐसे क्रमिता तये वनी अशा पद्धतीने जीवनक्रम करत असताना त्या वनामध्ये मार्गस्थ दंपत्य दोन्ही दंपत्य एक दाम्पत्य आलं. ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी त्या रस्त्याने ते ब्राह्मण दाम्पत्य जात असताना देखिला राक्षस भयासुर. त्यांनी काय केलं पाहिलं, असं भयासुर भीती वाटावा असा राक्षस पाहिला. येऊनी धरी ब्राह्मणासी आणि त्या ब्राह्मणाशी धरलं त्याने. आणि व्याघ्र जैसा पशुशी आणि वाघ जसा पशुला, एखाद्या प्राण्याला वाघाच्या पंजाने पकडल्यानंतर तर सुटणं कठीण होतं तसं उदाहरण दिलं की व्याघ्र जैसा पशुशी घेऊन गेला भक्षावयासी विप्रस्त्री समागमे. आणि तो त्यांना घेऊन गेला भक्षण करण्यासाठी. आणि त्यावेळेला जी विप्रस्त्री आहे अतिशोक करी ब्राह्मणी जाऊन लागे राक्षस चरणी राखे मजला आहेव पाणी प्राणेश्वरा ते सोडी पितया. ती म्हणत अतिशोक करू लागली आणि ती म्हणाली की जाऊन त्या राक्षसाच्या चरणाशी लागली, नमस्कार केला, वंदन केलं, चरणावर डोकं ठेवलं. म्हणजे राखे मजला आहेवपणी, आहेवपणी म्हणजे सौभाग्य, मला सौभाग्यवती राहू द्या, मला विधवा करू नका. राखे मजला आहेव पाणी प्राणेश्वरा ते सोड्या पित्या. आणि म्हणे तुम्ही माझ्या पतीला सोडा. आणि असं म्हणून त्यांना वडील या ह्याने हाक मारली. न भक्षिगा माझा पती, म्हणे माझ्या पतीला भक्षण करू नका, माझी तयावरी अतिप्रीती, माझं प्रेम आहे त्याच्यावर, अतिप्रेम आहे. मज भक्षिगा म्हणे सुमती. आणि ती काय म्हणते की मला भक्षण करा. वल्लभाते सोडून या, वल्लभ म्हणजे पती, वल्लभाते सोडून या, माझ्या नवऱ्याला सोडून मला भक्षण करा. पती विण राहता नारी जन्मवृथा दगडापरी. पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे. त्या म्हणाले की पतिविण पत्नीचं दगडासारखं जीन आहे आणि त्यामुळे तुम्ही माझा स्वीकार करा, म्हणजे मला पकडा आणि प्राण राखे पतीचे आणि पतीचे प्राण राखा. पती लावण्य पूर्व वयसी आणि पतीचं लावण्य जे आहे तरुणपण, लावण्य म्हणजे तरुण आहे तो. वेदशास्त्र पारंगेसी आणि माझा पती हा तरुण आहे आणि वेदशास्त्र पारंगत आहे, याचा प्राण जरी तू रक्षसी जगी होईल तुझं पुण्य. इतका ज्ञानी असा वेदसंपन्न असा ब्राह्मण आहे, तर इतका ज्ञानी आहे तो, त्यामुळे जर त्याचा प्राण जर वाचवलास किंवा रक्षण केलास तर जगी तुला पुण्य प्राप्त होईल असं म्हणाले. कृपा करी गा आम्हावरी होईल तुझी कन्याकुमारी, पुत्र मज पुत्र होतील जरी नाम वाढवीन तुझे मी. तर म्हणाले की आमच्यावर कृपा करा, तर मी तुझी कन्या म्हणून मी हे करेन, मी तुला वडिला स्थानी मानते, मी तुझी मुलगी होईल आणि मला जे पुत्र होतील ते तुझ्या कुळाचं नाव वाढवतील असं तो म्हण. अशी ती ब्राह्मण स्त्री असं म्हणते. ऐसे नाना परी देखा विप्रस्त्री करी महादुःखा, बोलन मानुनी राक्षस एका त्या ब्राह्मणा ते भक्षले. त्याने ऐकलं नाही, नाना प्रकारे विनंती केली त्या स्त्रीने, ब्राह्मण स्त्रीने, आणि दुःख केलं, शोक केला, तरीसुद्धा त्याचं बोल ऐकलं नाही, मान्य नाही केलं त्यांनी राक्षसाने आणि त्या ब्राह्मणाला भक्षले.
म्हणजे भक्षण केलं, खाल्लं. पती भक्षिले देखुनी शाप वदली ते ब्राह्मणी, म्हणे राक्षसा एक कानी शाप माझा निर्धारे. ते म्हणाले की बघ, त्या पतीला खाल्ल्यानंतर ती शाप वदली, शापवाणी म्हणाली ब्राह्मणी, आणि म्हणे राक्षसा एक कानी, एक राक्षसा तू ऐक माझा शाप. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी. आणि तू सूर्यवंशी राजा आहेस. हे काळ इथे सूर्यवंशाचा उल्लेख असा आहे की शरण आलेल्याला अभयदान देणं आणि प्राण जाय पर वचन न जाय, अशी ज्यांची थोरवी ज्या कुळाची आहे अशा सूर्यवंशामध्ये असलेला हा राजा आहे. आणि ती म्हणते तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागुती राजा होसी 12 वर्षक्रमणे. म्हणजे तू शापामुळे राक्षस झालेला आहे, पण 12 वर्षाने तू पुन्हा राजा होणार आहे. परी रमता स्त्रिये सवे, तुझ्या पत्नीसोबत रमताना प्राण जाईल स्वभावे, तुझा प्राण जाईल. अन्यथा भक्षिले दुष्ट भावे, दुरात्म्या तू राक्षसा. आणि अनाथा रक्षिले म्हणजे तू आम्हाला असा आधारच नाही आहे, आणि माझा आधार तर तू काढून घेतलास. तू दुष्ट भावनेने त्यांना भक्षण केली. दुरात्म्या तू राक्षसा, दुरात्म्या आहे तू. शाप देऊनी तयावेळी, शाप देऊनी तयावेळी पतीच्या अस्थी मिळवणी जवळी, काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने. आणि तिनं काय केलं, शाप दिला आणि नंतर त्या पतीच्या जे काय हाडं जी होती ती हाडं गोळा केली अस्थी, आणि नंतर काष्टे घालून या प्रबळी, भरपूर लाकडं गोळा केली, जंगलातच होती. आणि नंतर ते अस्थी घेऊन तिने अग्निप्रवेश केला, म्हणजे ती सती गेली. ऐसे असता राव देखा, क्रमी 12 वर्षे निका, पुनरुपी राजा होऊन एका आला आपले नगरासी. आणि अशा पद्धतीने 12 वर्ष मार्गक्रमण करत असते. मार्गक्रमण आयुष्याची 12 वर्ष अशी गेल्यानंतर 12 वर्षानंतर तो पुन्हा राक्षसाचा राजा झाला आणि तो आपल्या नगरामध्ये आलेला आहे. विप्र स्त्रियेचे शापवचन, स्त्रियेशी सांगितली खुण, म्हणे संग करता तक्षण मृत्यू असे आपणासी. त्या विप्र स्त्रियेचं जे शापवचन आहे किंवा शाप आहे तो त्यांनी राणीला सांगितला की बघ, आपण जर संग करायला लागलो तर माझा मृत्यू होऊन जाईल. ऐकूनी पतीचे वचन, असं पतीचं वचन ऐकून मदयंती दुःख करी आपण. आणि ती स्त्री, त्याची राजाची राणी, ही दुःख करू लागली. मन करुणी निर्वाण, मन एकाग्र करून त्यजावया प्राण पाहत असे, आणि ती प्राण त्यजू पाहत होती. मदयंती म्हणे रायासी, मदयंती राजाला म्हणाली संतान नाही तुमचे वंशासी, आपल्या वंशाला मुलबाळ नाही आहे. वनी कष्टला 12 वर्षी, आधीच तुम्ही वनामध्ये 12 वर्ष कष्टलात, आपले कर्म न चुकेची, आणि आपलं कर्म आपचुकत नाही. 19 वचन शोके दाटला अतिगहन. आणि त्या राणीचं वचन ऐकून त्याला शोक झालेला आहे आणि अश्रू आले नेत्रांतून आणि डोळ्यातून त्याच्या पाणी आलं. काय करू म्हणत असे, काय करू. मंत्री वृद्ध पुरोहित असी, काही विद्वान मंत्री वृद्ध लोक जे आहेत, पुरोहित आहेत, ह्या सगळ्यांना बोलाविले परी असी, बोलावलं त्यांनी. ब्रह्महत्या घडली आम्हासी, विमोचन होय कवणे परी. आता मग ह्याचं विमोचन किंवा त्याचा परिहार कसा होईल. ब्रह्महत्या घडली माझ्याकडून, ब्राह्मणाला बदलं. मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणते एक मात, म्हणजे एक गोष्ट सांगतो असे. मंत्री वृद्ध पुरोहित या सगळ्यांनी त्याला सांगितलं. तीर्थे आचरावी समस्त तेणे पुनित, पुनित म्हणजे पवित्र. तीर्थे आचरावी समस्त म्हणजे सगळी तीर्थ आचरा. तेणे पुनित व्हाल तुम्ही, आणि तुम्ही पुनित म्हणजे पवित्र व्हाल, असा सल्ला त्यांनी राजाला दिलेला आहे.
अशा पद्धतीने इथे 50 ओव्यांपर्यंत आपण इथे पाहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की राजा म्हणजे शिकारीसाठी जेव्हा जातो कुठे, इक्ष्वाकू कुळातला मित्राचा राजा हा वनांमध्ये जेव्हा जातो त्यावेळेला तिथे सिंह आणि शार्दूल असा उल्लेख आलेला आहे की त्या वनामध्ये त्यांनी शार्दूल वसती शार्दूल सिंह जेथे. तर मला ज्ञात असलेला इथं या प्रतीमध्ये शार्दूल याचा अर्थ वाघ दिलेला आहे. तर तो बघा की शार्दूल म्हणजे सिंह आहे की शार्दूल म्हणजे वाघ आहे. आणि जे जाणकारांनी पाहावा, कित्येक वर्षापूर्वी, कित्येक म्हणजे मला 47 वर्ष झाली आहेत, मी मृग पक्षी शास्त्र नावाचा एक ग्रंथ आहे, अनंत देवाने तो लिहिलेला आहे. आपल्याकडचा भारतामध्ये प्राणीशास्त्रावरचा उपलब्ध असलेला तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्वसूरींची म्हणजे असेच ज्यांनी ग्रंथ लिहिले प्राणीशास्त्रावरचे त्याची त्यांनी नावं दिलेली आहेत. पण दुर्दैव असं आहे की आज त्या ज्यांनी त्याच्यावर विवेचन केलेले आहेत त्यांचे ते ग्रंथ उपलब्ध नाहीत. पण अनंत देवाचे हा मृग पक्षी शास्त्र, मृग म्हणजे प्राणी आणि पक्षी म्हणजे पक्षी यांचं शास्त्र, म्हणून जो मृग पक्षी शास्त्र जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सिंहाचे सुद्धा प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये मी चुकत नाही, आता कारण बघावा लागेल तो पुन्हा, काय एकदा वाचल्यानंतर पुन्हा काही वाचत नाही माणसं ना. तर त्याच्यामध्ये सिंह, शार्दूल, केसरी वगैरे जे आहेत तर त्याच्यामध्ये त्याचे फरक सांगितले. आणि गंमत अशी आहे की जसं तो उंदरावरचे प्रकार सांगतो, उंदीर म्हणजे चुचिंद्री नाही, चुचिंद्री म्हणजे घूस नाही वगैरे असं आहे ना, तर तो त्याची लक्षणं सांगतो, त्यांचे स्वभाव सांगतो. म्हणजे इतकं आहे की त्यांच्या मानसशास्त्राचा पण आढावा घेण्याचा प्रयत्न अनंत देवाने केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये शार्दूल याचा अर्थ सिंह घ्यायचा म्हणजे माहिती नाही, मला कन्फ्यूज आहे मी. एक मिनिट आपण बघूया. हां, ह्याच्यामध्ये वाघ सिंहाची वस्ती होती असं त्यांनी उल्लेख दिलेला आहे. त्यामुळे शार्दूल याचा अर्थ आजपर्यंत मी सिंह घेत होतो पण तो वाघच असावा असं मी कामतांच्या प्रतिवरून सांगतो. तर अशा पद्धतीने आहे. प्राण्यांचा अभ्यास आपल्याकडे झालेला आहे, आपल्याकडे अनेक विद्यांचा अभ्यास झाला, पण दुर्दैव असं की बरेच ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झाले. अनंत देवानं लिहिलेला हा मृग पक्षीशास्त्र मात्र आजही उपलब्ध आहे. ज्यांना आवड असेल प्राणीशास्त्राची तर आपण हेही वाचायला हरकत नाही. तर आज आपण इथं थांबतो आहे आणि आता उद्या गुरुवार आहे, उद्या आपण 9 ते 10 असं पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.